नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण तृतीय अंश अध्याय पहिला. यामध्ये मन्वंतराचं वर्णन आपल्याला दिसेल. कल्पाच्या सुरुवातीला पराशर ऋषी सांगतात, ज्या स्वयंभू मन्वंतराच्या विषयामध्ये मी तुला सांगितलं होतं मैत्रेया, त्याच्या देवता आणि सप्तर्षीसुद्धा मी तुला आधी सांगितले होते. आता मी तुला स्वारोचिष मनुच्या मन्वंतरामध्ये कोणत्या देवता, ऋषी आणि मनुपुत्र आहेत ते तुला मी वर्णन करून सांगतो. हे मैत्रेय, स्वारोचिष मन्वंतरामध्ये पारावत आणि तुषित गण हे देवता होते. महाबली विपश्चित हा देवराज इंद्र होता. ऊर्ज, स्तंभ, प्राण, वात, वृषभ, निरय आणि परिवान हे त्यावेळेला सप्तर्षी होते. तसेच चैत्र आणि किंपुरुष हे स्वारोचिष मनुची मुलं होते. अशा प्रकारे हे दुसरं मन्वंतराचं वर्णन मी तुला सांगितलं. आता उत्तम मन्वंतराचं विवरण ऐक. हे मैत्रेया, तिसऱ्या मन्वंतरामध्ये उत्तम नावाचा मनु होता आणि सुशांती नावाचा देवाधिपती इंद्र होता. त्यावेळेला सुधाम, सत्य, जप, प्रतर्दन आणि वशवर्ती हे 12 देवतांचे गण होते. तसेच वसिष्ठजींचे 7 पुत्र सप्तर्षीगण होते आणि अज, परशु आणि दीप्त हे उत्तम मनुचे पुत्र होते. तामस मन्वंतरामध्ये सुपार, हरी, सत्य आणि सुधी हे 4 देवतांचे वर्ग होते आणि प्रत्येक वर्गामध्ये 27 देवगण होते. 100 अश्वमेध यज्ञ ज्याने केले होते तो राजा शिबी इंद्र होता. आणि त्यावेळेला सप्तर्षीगण कोणते होते ते मी तुला सांगतो. ज्योतिर्धामा, पृथु, काव्य, चैत्र, अग्नी, वनक आणि पीवर हे त्या मन्वंतरामधले सप्तर्षी होते. तसेच नर, ख्याती, केतुरूप आणि जानुजंघ हे तामस मनुचे महाबली पुत्र होते आणि ते राज्याचे अधिकारी होते. हे मैत्रेय, 5व्या मन्वंतरामध्ये रैवत नावाचा मनु होता आणि विभू नावाचा इंद्र होता. त्यावेळेला जे देवगण होते त्यांची नावं अशी. यावेळेला 14 देवतांमध्ये अमिताभ, भूतरय, वैकुंठ आणि सुमेधा नावाचे गण होते. म्हणजे ह्या गणांचे 14 असे एका गणामध्ये होते. त्यानंतर हे विप्र, या रैवत मन्वंतरामध्ये हिरण्यरोमा, वेदश्री, ऊर्ध्वबाहू, वेदबाहू, सुधामा, पर्जन्य आणि महामुनी हे 7 सप्तर्षी गण होते. हे मुनिसत्तम, त्यावेळेला रैवत मनुचे महावीर्यशाली पुत्र बलबंधू, संभाव्य आणि सत्यक हे राजे झाले होते. हे मैत्रेय, स्वारोचिष, उत्तम, तामस आणि रैवत हे 4 मनु राजा प्रियव्रताच्या वंशातील समजले जातात. राजर्षी प्रियव्रताने तपश्चर्येद्वारा भगवान विष्णूची आराधना करून आपल्या वंशामध्ये उत्पन्न झालेले हे 4 मन्वंतराधीप यांना प्राप्त करून घेतलं होतं. 6व्या मन्वंतरामध्ये चाक्षुष नावाचा मनु होता आणि मनोजव नावाचा इंद्र होता. त्यावेळेला जे देवगण होते त्यांची नावं अशी: आप्य, प्रसूत, भव्य, पृथुक आणि लेख हे 5 प्रकारचे महानुभाव देवगण त्यावेळेला उपस्थित होते आणि त्यामध्ये प्रत्येक गणामध्ये 8 देवता होत्या. त्या मन्वंतरामध्ये सुमेधा, विरजा, हविष्मान, उत्तम, मधु, अतिनामा आणि सहिष्णू हे 7 सप्तर्षी होते. तसेच चाक्षुषाचे अतिबलवान पुत्र म्हणजे
उरु पुरु शतद्युम्न हे राज्याधिकारी होते. हे विप्र, आता जो काळ चालू आहे तो 7वं मन्वंतर आहे. सूर्याचा पुत्र महातेजस्वी आणि बुद्धिमान असं श्राद्धदेव हे मनु आहेत. हे महामुने, या मन्वंतरामध्ये आदित्य, वसु आणि रुद्र हे देवगण आहेत आणि पुरंदर नावाचा इंद्र आहे. यावेळेला वसिष्ठ, कश्यप, अत्री, जमदग्नी, गौतम, विश्वामित्र आणि भरद्वाज हे 7 सप्तर्षी आहेत. तसेच वैवस्वत मनुचे इक्ष्वाकू, नृग, धृष्ट, शर्यती, नरिष्यंत, नाभाग, अरिष्ट, करुष आणि पृषघ्र हे अत्यंत लोकप्रसिद्ध आणि धर्मात्मा अशी 9 मुलं आहेत. संपूर्ण मन्वंतरामध्ये देवरूपाने स्थित असलेल्या भगवान विष्णूंची अनुपम आणि सत्वप्रधान अशी शक्ती ही संसाराच्या स्थितीमध्ये त्याची अधिष्ठात्री असते. सर्वात पहिल्या स्वयंभुव मन्वंतरामध्ये मानसदेव यज्ञपुरुष त्या विष्णुशक्तीच्या अंशाने आणि आकुतीच्या गर्भातून उत्पन्न झाले होते. पुन्हा स्वारोचिष मन्वंतरामध्ये उपस्थित झालेले ते मानसदेव श्री अजित हे तुषित नावाच्या देवगणांच्या बरोबर ते तुषितापासून जन्म त्यांनी घेतला होता. उत्तम मन्वंतरामध्ये ते तुषितदेव हे देवश्रेष्ठ सत्यगणांच्या सहित सत्यरूपाने सत्याच्या उदरातून जन्माला आले. तामस मन्वंतर प्राप्त झाल्यावर ते हरी नावाच्या देवगणांच्या सहित हरिरूपाने हरियाच्या गर्भातून उत्पन्न झाले. त्यानंतर ते देवश्रेष्ठ हरी रैवत मन्वंतरामध्ये तत्कालीन देवगणांच्या बरोबर संभूतीच्या उदरातून प्रकट होऊन मानस नावाने प्रसिद्ध झाले. तसेच चाक्षुष मन्वंतरामध्ये ते पुरुषोत्तम भगवान वैकुंठ नावाच्या देवगणांच्या सहित विकुंठापासून उत्पन्न होऊन वैकुंठ या नावाने प्रसिद्ध झाले. आणि हे द्विज, या वैवस्वत मन्वंतरा सुरू झाल्यानंतर भगवान विष्णू कश्यप ऋषींच्या द्वारा अदितीच्या गर्भातून वामन रूपाने प्रकट झाले, म्हणजे वामनाचा जन्म झाला. त्या महात्मा वामनाने आपल्या 3 पावलांनी किंवा 3 ढांगांमध्ये संपूर्ण लोकांना जिंकलं आणि निष्कंटक असं हे त्रिलोक इंद्राला देऊन टाकलं. हे विप्र, अशा प्रकारे 7 मन्वंतरामध्ये भगवंताचे या 7 मूर्ती प्रकट झाल्या, ज्यापासून भविष्यामध्ये संपूर्ण प्रजेची वृद्धी झाली. हे संपूर्ण विश्व त्या परमात्म्याच्या शक्तीनेच व्याप्त आहे, म्हणून त्यांना विष्णू असं म्हटलं जातं, कारण विष धातूचा अर्थ प्रवेश करणे असा होतो. समस्त देवता, मनु, सप्तर्षी, मनुपुत्र आणि देवतांचे अधिपती इंद्रगण हे सगळे भगवान विष्णूंच्याच विभूती आहेत. या ठिकाणी हा 3य अंशामधला पहिला अध्याय संपला. यामध्ये 46 श्लोक आहेत. धन्यवाद.